बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये दावत इफ्तारचे भव्य आयोजन। पवित्र रमजान महिन्यानिमित्त सय्यद निसार भाई मित्र परिवार यांनी ईदगाह देगलूर येथे आयोजित केलेल्या दावत इफ्तार कार्यक्रमात अनेक जाती धर्मातील नागरिकांनी आपला उत्साह व्यक्त केला। हिंदू, मुस्लिम, सिख आणि बौद्ध समाजातील लोक एकत्र येऊन धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला। कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळचे 6:30 वाजता पाहुण्यांच्या मनमोकळ्या स्वागताने झाली। प्रत्येकाने आपापली ओळख व भावना व्यक्त करत एकत्रितपणे सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण मांडले। अगदी थोड्याशा अंतरावरच इफ्तार सुरू झाला आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा पवित्र क्षण साजरा केला। या कार्यक्रमात एक विशेष भावनिक वळण तेव्हाच आले जेव्हा उपस्थितांनी स्वर्गीय निसार भाई यांची आठवण करून त्यांचे कार्याचे अत्यंत कौतुक केले। निसार भाई हे केवळ एक समाजसेवक नव्हते, तर त्यांनी अनेक सामाजिक व धार्मिक गटांमध्ये ऐक्याचे, प्रेमाचे व समतेचे बंधन दृढ केले होते। त्यांच्या कार्याची आठवण आज या सभेत सर्वांनी भावनेने साजरी केली आणि त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल मनापासून श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सांगितले की निसार भाईंचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण होते। त्यांच्या कार्यामुळे देगलूरमध्ये धार्मिक भेदभाव विरहित एक समाजाची उभारणी झाली आणि लोकांमध्ये एकमेकांशी प्रेमाने व आदराने वागण्याची प्रेरणा निर्माण झाली। या कार्यक्रमाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की जेव्हा विविध समुदाय एकत्र येतात तेव्हा समाजात सद्भावना व ऐक्याचे पावित्र्य वृद्धिंगत होते। कार्यक्रमाची वातावरण हळूहळू उजळत गेले आणि विविध पिढ्यांतील नागरिकांनी, तरुणांनी आणि वृद्धांनी आपल्या मनातील भावनांचे आदान प्रदान केले। कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांनी एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देत पुढील काळात असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली। अखेर सय्यद निसार भाई मित्र परिवार यांनी या यशस्वी कार्यक्रमाबद्दल सर्व सहभागी व्यक्तींचे आभार मानले व असे आश्वासन दिले की भविष्यातही सामाजिक ऐक्याचा आणि धर्मीय सौहार्दाचा संदेश अशाच कार्यक्रमाद्वारे पसरवला जाईल। प्रेरणादायी आणि ऐक्याचे संदेश देणाऱ्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी साकमेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सध्या देगलूर शहरामध्ये ईदगाह या जागेवर मोठ्या प्रमाणामध्ये आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व जाती जमातीचे लोक, सर्व पक्षीय, सर्व धर्माचे लोक एकत्रित आज इफ्तार पार्टीच्या आयोजनामध्ये सहभागी होत आहेत। आणि आज आपण पाहू शकता आमच्यासोबत एक उत्कृष्ट व्यक्ती जी देगलूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे, सर्व जनतेमध्ये गोरगरिबांमध्ये मिसळून असणारे लक्ष्मीकांत आज आमच्यासोबत या ठिकाणी इफ्तार पार्टीला या ठिकाणी उपस्थित झाले। त्या मागच्या पार्टीबद्दल आपण काय कैलासवासी निसार भाई माझे नगरसेवक यांच्यासोबत गेल्या काही वर्षापासून ईदला इथे इफ्तार आयोजित केलं जातं। या भागातील परिसरातील संपूर्ण शहरातील रोजगार बांधव आणि अनेक हिंदू सर्वपक्षीय बांधव इथे उपस्थित होतात आणि इफ्तार पार्टीला उपस्थित राहतात। निसार भाई हे एक अतिशय तरुण वयामध्ये आपण सर्वांना सोडून गेले ते आमच्या सहकारी नगरसमोर कार्यरत होते। आमच्या त्यांचे कौटुंबिक आता जिव्हाळ्यासमोर होते आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा माणूस निसार वगैरे पाहिला जातो। वार्डातल्या या गावातल्या ज्या कोणत्याही गरीब माणसाचं गाव पडलं निसार भाई अतिशय दरवाड्याने कामं पाठ द्यायचे, काम कसं पाहायचे। परंतु दुर्दैवानं आपण म्हणताना जो आवडे सर्वांना पुढच्या वेळी देवाला त्याप्रमाणे निसार भाई गेले आणि तरुण कार्यकर्ता, तरुण सहकारी आमच्यातून गेला खूप कामाचा आहे आणि त्याची दरवर्षी आठवण राहावी त्यासाठी निसार भाईच्या स्मृतीप्रित्यर्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केला जातं। शेकडो लोक इफ्तार उपस्थित राहतात, ही त्यांच्याप्रती श्रद्धांजली। एकोपा कसं दिसते आपल्याला, सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी येतात। रमजान पवित्र महिना असते आणि त्याच्यामध्ये होळीने सर्व एकत्रित राहतात। आपण सर्व भारत देशामध्ये असं स्वतंत्रपणे सर्व जाती धर्माचे लोक राहण्यासाठी काय आव्हान करणार? देगलूर शहर ही संतांची भूमी आहे। ते हिंदू आणि मुस्लिम संत एकत्र राहिलेला इतिहास आहे। त्यामुळे हजारशाह दिवस असतील, चुडामणी महाराज असतील, हे अतिशय त्यांचे संबंध त्याचे होते। मस्तानशाह वली आणि चुडामणी महाराज एकत्र बांधायचे। त्यामुळे देगलूर शहराला एक समाज विचाराचा वारसा आहे आणि संपूर्ण शहरामध्ये हिंदू, मुस्लिम, दलित सर्व भावभावाने वागतात। त्यामुळे देगलूर शहरामध्ये आपल्याला काही नवीन काही नाही, पण
देगलूरचा इतिहासच आहे. हे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात. ही देगलूर शहराची खास ओळख आहे. आज इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं स्वर्गवासी कशा पद्धतीने संदेश दिला? स्वर्गवासी निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं रमजान महिन्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आज ईदगाह मैदानावर इफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व पक्षातील पदाधिकारी, सर्व जाती धर्मातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, माता सर्व समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि स्वर्गवासी निसारभाईच्या मित्रमंडळाच्या वतीनं अतिशय ईदगाह मैदानावर आपण पाहू शकता अतिशय सुनियोजित, सुव्यवस्थित, पद्धतशीर प्रमाणे या ठिकाणी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. मी दिवंगत निसारभाई मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी खूप खूप त्यांचं कौतुक करतो. आणि पवित्र रमजान महिना पवित्र रमजान महिना आहे. आज आपण पाहू शकतो देगलूर शहर हा सर्वसमावेश शहर आहे. सर्व एकोप्याने या ठिकाणी आज भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फार जातीचं प्रमाण वाढलेलं आहे, तेढ निर्माण होतं. त्यासाठी आज पवित्र रमजान महिन्यानिमित्त आपण काय सांगितलं? देगलूर हे साधू संतांची, शांततेची भूमी आहे. किती जरी देशामध्ये जातीचं, धर्माचं विष जरी या ठिकाणी पेलत असले, एक राजकीय षडयंत्र, एक मताचं राजकारण, त्यातून हे सगळं या देशामध्ये पोडा तोडा, धर्मात भांडणे लावा, धर्मात युद्ध पटवा, रक्त सांडा, चुली आग लावा आणि त्या पेटलेल्या आगीवर आपली पोळी भाजून घेण्याचं षडयंत्र राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पण देगलूरमध्ये हे कदापि होऊ देणार नाही. देगलूरमध्ये कदापि शक्य नाही. देगलूर हे शांततेची भूमी आहे. देगलूर हे संतांची भूमी आहे. इथं सर्व धर्मातील हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध प्रत्येक धर्मातील लोक प्रत्येक एकूण-एकाच्या सणावारामध्ये, एकूण-एकाच्या उत्सवामध्ये सहभागी होतात, शुभेच्छा देतात, मदत करतात. असंच प्रमाणे देगलूरमध्ये या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यामुळं किती जरी जातीचं विष, धर्माचं विष या ठिकाणी पेलण्याचा प्रयत्न केला तर देगलूरमध्ये हे कदापि होणार नाही. आम्ही सर्वजण या ठिकाणी सक्षम आहोत. धन्यवाद सर. आज आमच्यासोबत या ठिकाणी खडसे साहेब झाले, सार्वजनिक सर्वांचे लाडके कार्यकर्ते. खरं तर आज निसारभाई मित्रमंडळाच्या वतीने आज जे इथे ईदगाह मैदानावर इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे, हे मला असं वाटतं या देशातील गंगा जमुना तहजीबचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आहे. परवाच लोकमतचे संपादक संजय आवटीजी यांनी म्हटल्याप्रमाणे देगलूर हे शहर सांस्कृतिकदृष्ट्या भारताचं दर्शन करणार आहे, जिथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध सगळे गुण्यागोविंदाने नांदतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाच्या बॉर्डरवर राहणारे या देगलूर शहर हे खऱ्या अर्थाने देशाचं एक आदर्श, जिथे गंगा जमुना तहजीब म्हणजे जी साधू संतांची भूमी आहे, अशा सगळ्या आदर्श भूमीमध्ये ही सर्व मित्रमंडळी आज इथे ईदगाह मैदानावर फक्त मुस्लिम बांधव नाही, हिंदू बांधव जमलेले आहेत, बौद्ध बांधव जमलेले आहेत. ते सगळेजण रमजानसारखा पवित्र महिना इथे सेलिब्रेट करण्यासाठी जमलेले आहेत. मला असं वाटतं हे माणुसकीचं नातं सांगणारं हे उत्सव आहे. आपण त्या सर्व उत्सवांना या निमित्ताने सर्व मानवजातीला शुभेच्छा देऊया. दरवर्षीप्रमाणे निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं इफ्तार पार्टीचं नियोजन आयोजन केलं जातं. कोविडच्या महामारीमध्ये दुर्दैवाने लोकप्रिय, सर्व समाजाला धरून एक चालतं बोलतं न्यायालय, एक आदर्श व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवाहवासं वाटणारं, सर्वांप्रती एक प्रेम, आपुलकी, आस्था असणारं व्यक्तिमत्व दुर्दैवानं आपल्यातून निघून गेलेलं आहे. परंतु आज दरवर्षी या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करून त्यांचे कुटुंब आणि आपलं स्वकीय मित्रमंडळ निसारभाई आपल्यामध्ये आहेत, या पद्धतीनं सुंदर असं नियोजन करून सर्व धर्मसमभावाची एक शिकवण, वागणूक या निमित्तानं ते देत असतात. मी येणाऱ्या रमजान ईदच्या मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.